खरीप 2025 चा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कधी मिळणार आणि किती मिळणार हे सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। माननीय मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज घोषित करत असताना त्याच्यामध्ये अशी माहिती दिली की हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा सुद्धा मिळणार आहे। तर तो नेमका कसा मिळणार आहे ते समजून घ्या। आता कसं असतं, जे ट्रिगर आहेत, पहिले काय ट्रिगर होते, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित। आता या वर्षीची पीक विमा योजना कशी आहे, तर त्याच्यामध्ये एकच ट्रिगर ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई। म्हणजेच काय, संपूर्णतः एकदाच तो प्रयोग होईल, वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई पीक विम्याची मिळणार नाही, वेगवेगळ्या ट्रिगरची मिळणार नाही, ती एकदाच मिळेल। मग ती कशा पद्धतीने मोजल्या जाते, तर सरळ आहे, पीक कापणी प्रयोग जो होत असतो त्याच्या माध्यमातून मागच्या 7 वर्षाचं उत्पादन त्या 7 वर्षातल्या बेस्ट 5 म्हणजे मागच्या 7 वर्षामध्ये जे उत्पादन आले त्या मागच्या 7 वर्षाच्या 5 वर्षामध्ये जे सर्वाधिक उत्पादन आलेले 5 वर्ष, ते 5 वर्ष गृहीत धरल्या जातात, त्याची सरासरी काढली जातात आणि त्या सरासरीनुसार या वर्षीची आणेवारी किती आहे त्या आणेवारीचं ते सूत्र आहे, ते सूत्र कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा दिला जातो। आता या वर्षीचं कसं आहे, मागच्या वर्षीपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक तक्रारी करणं गरजेच्या होत्या। जे शेतकरी वैयक्तिक तक्रारी करत होते आणि नुकसानीच्या वेळेस ज्यांच्या तक्रारी जात होत्या त्या लोकांना पीक विमा त्या ठिकाणी मिळत होता किंवा त्यांचा क्लेम सक्सेस होत होता। आणि जे लोक नुसताच विमा भरायचे, विमा फाडायचे किंवा विम्यासाठी अर्ज करायचे ते तसेच राहायचे। परंतु यावर्षी तसं नाहीये। ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा फाडलेला आहे, विमा भरलेला आहे, विमा उतरवलेला आहे किंवा विम्यासाठी अर्ज केलेला आहे, तो प्रत्येक शेतकरी यावर्षी ग्राह्य धरला जाणार आहे। त्याला कुठल्याही पद्धतीच्या तक्रारीची गरज नसणार आहे। मग काय असणार आहे, तर जे मी तुम्हाला सांगितलं, पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून जशी तुमची नुकसानीची टक्केवारी आहे, जशी तुमची पैसेवारी आहे, जशी तुमची आणेवारी आहे, त्यानुसार कॅल्क्युलेशन होऊन मागच्या 7 वर्षाच्या बेस्ट 5 म्हणजे 5 वर्षाचं उंबरठा उत्पन्न आणि त्यानुसार ते सूत्र कॅल्क्युलेट होऊन मग तुमचं हेक्टरी तुम्हाला किती विमा मिळणार हे ठरणार आहे। आता त्याच्यामध्ये काय आहे की हा विमा सरासरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकल्या जाणार आहे। आता प्रश्न हा आहे, पहिला प्रश्न हा आहे की कोणाला विमा मिळणार, तर ज्या ज्या शेतकऱ्यानं पीक विम्यासाठी अर्ज केलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला फुलना फुलाची पाकळी विमा मिळणार। दुसरा प्रश्न आहे तो कधी मिळणार, तर कधी मिळणार याचं उत्तर असं आहे की जे मूग उडदासारखी पिकं आहेत तर त्याचे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये किंवा जानेवारीच्या एंडिंग पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला लागतील, सरकारच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगतोय। त्याच्यानंतर जो सोयाबीन आहे, कापूस आहे, कांदा आहे, तूर आहे किंवा इतर पिकं आहेत याचं कॅल्क्युलेशन आणि त्याच्यानंतरची सगळ्या गोष्टीसाठीची विमा कंपन्यांना जी डेडलाईन आहे ती फेब्रुवारी मार्च पर्यंतची आहे। त्याच्यामुळं हा विमा तुम्हाला मार्च एप्रिल मे नंतर त्या ठिकाणी जमा खात्यामध्ये होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे। आपण पहिले सांगितलं होतं कोणाला मिळणार, तर ज्यांना अर्ज केला त्यांना मिळणार। कधी मिळणार, तर तो मूग उडदावाल्यांना आता मिळणार डिसेंबर नंतर, आणि बाकी पिकांना जे खरीपाचे आहेत तर त्यांना डायरेक्ट एप्रिलच्या नंतर मिळू शकतो। त्यानंतर किती मिळणार, तर माननीय मुख्यमंत्री जरी 17,000 रुपये प्रति हेक्टर म्हणत असले तरी पण ते आणेवारीवर डिपेंड करतंय। जशी आणेवारी असेल तशा प्रमाणे या पीक विम्याची नुकसान भरपाई खात्यामध्ये पडेल। आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर का तुमची अतिरिक्त नुकसान असेल तर मग सरकारकडनं त्यांना अतिरिक्त पैसे घ्यावे लागतात, अशी ती प्रोसेस असते। त्याच्यामध्ये सुद्धा पीक कापणीचे 50% आणि टेक्नॉलॉजी, सॅटेलाइट वगैरे याचे 50%, 50% तंत्रज्ञान, 50% पीक कापणी प्रयोग, अशा माध्यमातून ते सगळं होणार आहे। त्याच्यामुळे पीक विम्याचे पैसे कधी मिळणार आहेत, तर सरासरी ते तुम्हाला मार्च नंतरच मिळणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे। काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। तुमचं मत काय ते लिहा कमेंट्स मध्ये। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।